गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील निकृष्ट दर्जा काम करण्याची स्पर्धा। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांचा आरोप। पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदार याला काम देऊन कुपनी येथील नुकत्याच झालेल्या 1,50,00,000 रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती धक्का यांचे 3-13 झालेले आहेत। हा रस्ता तसेच संरक्षण भिंत कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांना, शेतकरी, महिला वर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। कुपणीपासून पुढील देवगाव, गाढोदा, आमोदा, बुद्रुक, जामोद, पळसोद गावांचा संपर्क तुटला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की या झालेल्या कामाचे एनओसी कोणत्या अधिकारी वर्गाने दिली त्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी। हा धक्का संरक्षण भिंत तात्काळ नवीन करून देण्यात यावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल। यावेळी योगराज बापू सपकाळे, गुलाब पाटील, संजय पाटील, राहुल सपकाळे, सुपदू ठाकरे, दीपक सपकाळे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र, नमस्कार। आज या पुपनी गावात येण्यामागचं खरं कारण आहे, समस्त ग्रामस्थांनी आम्हाला कॉल केले आणि आम्ही इथं आलेलो होतो। खऱ्या अर्थाने ज्या इन्फ्रामॅन म्हणून ज्यांची ओळख आहे, लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून ज्यांची ओळख आहे, आज त्यांच्या राज्याला हे ग्रहण लागलेलं आहे की काय, की सुमारे 2च महिन्यापूर्वी हा रोडाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि एका शुल्लक 2 दिवसाची झडी होती, मोठा पाऊसही नव्हता, की त्याच्यामध्ये या पुराची ही दुरावस्था आहे। संबंधित 4 गावाचा संपर्क इथून तुटलेला आहे। तर संबंधित ठेकेदाराने नेमकं कुठल्या क्वालिटीत काम केलं याची चौकशी व्हावी। संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी इथून याचे फोटो नेलेले असतील नेटचे, त्या जिल्हा परिषदचे संबंधित जे अधिकारी यांचीही चौकशी व्हावी की यांना कंप्लीशन कुठल्या माध्यमातून दिलेलं होतं, की नेमकं या पुलाचा रहदारीसाठी कसं काय याचा वापर करण्यात आला याची सखोल चौकशी व्हावी। आणि आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर इथं उद्या काही जीवितहानी झाली तर संबंधित ठेकेदारावरती आणि संबंधित अधिकाऱ्यावरती ज्यांनी यांना याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे, एनओसी दिलेली आहे, यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। तसेच माननीय पालकमंत्री साहेबांना विनंती आहे की शेतकऱ्याचे हाल झाले तरी चालतील, उद्योजकांचे हाल होऊ नये, असं कालचं स्टेटमेंट होतं। संबंध महाराष्ट्र आणि देशाने बघितलेलं आहे। तर खरोखर इथं आज शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत। आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, या मतदारसंघाचे मंत्री म्हणून आणि आमचे या सर्व गावकऱ्यांचे भाऊ म्हणून इकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि या संबंधित सर्व गावांना न्याय लवकरात लवकर न्याय द्यावा ही माफक अपेक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.